काल भैरवनाथ यांचं. आणि इथे मी पहिल्यांदा पाहिलं की काल भैरवनाथ यांची पत्नी सुद्धा त्यांच्या सोबत आहे असं इथले रहिवासी सांगतात. नमस्कार सर्व मैत्रिणींना, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत एका मंदिरामध्ये. हे मंदिर आहे तळेगाव दाभाडे येथे. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, हे मंदिर आहे काल भैरवनाथ यांचं. आणि इथे मी पहिल्यांदा पाहिलं की काल भैरवनाथ यांची पत्नी सुद्धा त्यांच्या सोबत आहे असं इथले रहिवासी सांगतात. काल भैरवनाथांच्या बाजूला जी मूर्ती आहे ती आहे जोगेश्वरीची मूर्ती. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो जोगेश्वरी माता ही एकटी असते, काही मंदिरांमध्ये काल भैरवनाथ एकटेही असतात. पण इथे विशेष वाटलं मला की ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की इथे हे मला दोन्ही एकत्र दिसले. म्हणून हे मंदिर मला एक वैशिष्ट्य वाटलं. ह्या मंदिरातला इतिहास आहे, आपण तो इथल्या गावकऱ्यांकडून जाणून घेणारच आहोत. आणि हा मंदिराचा परिसर तुम्हाला मी दाखवणार आहे. अतिशय सुंदर अशा रेखीव मूर्त्या, ह्या मूर्त्या दाखवा बरं ताई. अतिशय सुंदर अशा रेखीव मूर्त्या सुद्धा या ठिकाणी आहेत आणि छान सुंदर असं बांधकाम आहे. तिथे फिरव. आता मंदिरामध्ये बहुतेक भजनाची का स्वाध्यायाची तयारी चालू आहे. तुम्हाला मंदिर मी आतून दाखवते आहे. हे ग्रामदैवत आहे तळेगाव दाभाडेतलं आणि खूप पुरातन मंदिर आहे हे. खूप म्हणजे काय त्याला म्हणता येईल, श्रद्धास्थान आहे तळेगावकरांचं हे. ग्रामदैवत असल्यामुळं आणि खूप प्राचीन आहे आणि आता सध्या भव्य दिव्य हे मंदिर बनणार आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे. आणि या मंदिरात काय काय कार्यक्रम होतात, म्हणजे काकडा भजन? हो, काकडा भजन हे सगळं होतच. पण ग्रामदैवताचं ज्यावेळेला चैत्री पाडव्याला या ग्रामदैवताच्या मंदिराचा उत्सव असतो आणि त्यावेळेला म्हणजे अगदी मावळ तालुक्यातील एक नंबरचा म्हणला तरी उत्सव ह्या गावात साजरा होतो. आणि तो उत्सव साधारण 3 दिवस असतो. मग त्याच्यामध्ये बैलगाड्यांची शर्यती, तुम्हाला सांगते कुस्ती, तमाशा वगैरे, ऑर्केस्ट्रा, असे वेगवेगळे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. तर तुमचं माहेरच आहे का? हो. तुमचं माहेर आहे का? अच्छा, तुमचं नाव काय? सुरेखा. हा, माझं नाव सुरेखा. हो. बरं, मग तुम्हाला ह्या देवस्थानाबद्दल खूप काही माहिती असेल. खूप म्हणजे अशी की जी खरीच माहिती तीच माहिती आहे. खूप म्हणजे अगदी मी इसवी सन वगैरे नाही सांगू शकत आहे. आजी पंजोबांच्या काळातून म्हणजे आमचं प्रसिद्ध हे ग्रामदैवत आहे डोळसनाथ महाराज. त्यांना डोळसनाथ महाराज म्हणतात, पण वास्तवात हे नाथपंथीय महाराज कालभैरव आहेत आणि त्यांच्या जोडीला आहेत त्या त्यांच्या अर्धांगिनी म्हणजेच अर्थात माता जोगेश्वरी आहेत त्या. आणि त्यांची आख्यायिका अशी आहे की फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा महाराजांच्या मंदिरात दागिन्यांची चोरी झाली, म्हणजे ते देवांचेच दागिने होते आणि तेव्हा मंदिर आत्ता आवडवे हे तेव्हा साधच मंदिर होतं, म्हणजे इझिली चोर येऊ शकले आणि त्यांनी चोरी केली. पण महाराजांच्या कृपेमुळे किंवा त्यांच्या जो सत्वपणाचा हे प्रचिती, सत्वपणाची प्रचिती, ते चोर काही दागिने घेऊ शकले नाही. त्यांना थोडेच अंतरावर गेल्यानंतर अंधत्व आलं, ते ठार आंधळे झाले आणि उजेडापूर्वीच लोकांच्या लक्षात आलं की महाराजांच्या मंदिरात चोरी झाली, कोणी केली असे करेपर्यंत पुजाऱ्याच्या लक्षात आले. ते चोरांना धरण्यात आलं आणि महाराजांचे दागिने तिथल्या तिथेच पकडले गेले. मग त्या अंधत्व म्हणजे चोर सुद्धा देवाची चोरी करू शकत नाही एवढं सत्य पण आहे ह्या महाराजांचं. म्हणून त्या कथेवरनं आमच्या महाराजांना म्हणजे ग्रामदैवत डोळसनाथ महाराज म्हणून नाव पडलं. पण ऍक्च्युली हे कालभैरवनाथ आहेत आणि त्यांची अर्धांगिनी ही जोगेश्वरी माता आहे. आणि
फार महत्व म्हणजे असं आहे की हा तुमच्या नवसाला पावणारं हे देवेत भल्या चांगलं चांगल्याचं कल्याण झालेलं आहे असं हे आमचं पुणे जिल्ह्यातलं मावळ तालुक्यातलं प्रसिद्ध देवस्थान आहे. गुढीपाडव्याच्या हा दिवशी यांचा उत्सव असतो. हा खूप मोठा उत्सव असतो. तुम्ही काय सांगता? सांगा. मी तर इथली नाहीये पण मला यांचा खूप अनुभव आहे. हा सांगा ना, असे तुम्हाला आलेले अनुभव सांगा. खूपच अनुभव असे की आला ना तर तुमच्या मनात जे असलं ते सगळं सर्पदंश सुद्धा महाराजांच्या कृपेने पूर्वी बरे झालेले आहेत. असे ह्यांचे भक्त होऊन गेलेले आहेत की जे महाराजांच्या नावाने सर्पदंश झालेल्या व्यक्तीला किंवा त्या रोग्याला प्रार्थनेने बरं केलेलं आहे. अशी ह्या महाराजांची आख्यायिका आहेच आहे. म्हणजे असे खूप पूर्वंपार आमचे आजी आजोबा आई वडील, आता माझे आई वडील तर हयात नाहीयेत, म्हणजे 8-1 वर्ष झाले माझे वडील गेले, पण त्यांची आतापर्यंत हीच माहिती आहे. इथं काकडा पण असतो. हा. सकाळी 5 काकडा वगैरे भजन पूजन कीर्तन गावकऱ्यांनी सगळं, आणि बऱ्यापैकी नवसाला पावणारेच देव आहेत आमचे. आणि काय तुमचे अनुभव असतील ते सांगा. तुम्हाला अनुभव आजूबाजूच्या तर चांगलेच गावकऱ्यांना- आले. तुमच्या मनात जे असलं ना, हा. फक्त एक वेळा तुम्ही म्हणायचं तुमचं ते म्हणजे झाल्याशिवाय राहणारच नाही. इथला छान अनुभव आहे. आणि हे इथे यांचेच म्हणजे इथलं प्रॉपर यांचंच गाव आहे दावडे. यांना आजूबाजूच्या नाही, मी कसं सासर मला एवढी काही माहिती नाहीये ते. गाव- तुम्ही ही जी माहिती आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी महाराजांचा उत्सव असतो, भल्या मोठे 5-6 लाखापेक्षाही जास्ती लोक लांबून लांबून येतात. 4-4, 5 दिवस भरपूर उत्सव चाललेला असतो. घरमिरवणुकीचे कार्यक्रम असतात, आध्यात्मिक कार्यक्रम असतात, भजन पूजन कीर्तन मिरवणूक छबिना पालखी ढोल लेझिमचे खेळ वगैरे चालतात. आणि आमचे गावकरी लोक सगळे काही जे आहेत मंडळाचे विश्वस्त ते खूप भाविक आणि खूप श्रद्धेने महाराजांची सेवा करून कार्यक्रम साजरा करतात. पण असतो इथे आणि जेवण वगैरे छोटे छोटे गावाचे